बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर सुनील सिंग आणि त्या सोबतीला जैनम शहा, दोन मीरा भाईंदरचे एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर सुनील सिंग आणि जैनम शहा, ज्यांची देखील चर्चा मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये राहिली. टर्फ क्रिकेटची देखील जैनमची बॅटिंग म्हणजे एक वेगळ्याच अंदाजामध्ये करताना पाहिलं गेलं आहे. दुसऱ्या दिवसाला सुरुवात होतीये. एक हात मदतीचा, माणसातील माणुसकी जपण्याचा एकविरा स्पोर्ट्स क्लब यांचा देखील आम्हाला सहकार्य राहिले गेले. गोवर्धन मित्रमंडळ, एकविरा ज्युनियर स्पोर्ट्स क्लब, कांजूर बॉईज, बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर सलामीची जोडी मात्र दाखल झाली. जैनम आणि त्या सोबतीला सुनील. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर दीपक येत आहेत. दक्षिण मुंबईत एक चांगलं क्रिकेट खेळले गेले. दीपक देखील पहिल्या बॉलवर येते विकेट. स्वप्नील आणि दोन भाऊ तिकडे होते, स्वप्नील आणि कुणाल, आणि दोघांनी स्माइल केली आणि स्वप्नीलने आपण पाहिलं तर एक चांगली कॅच पकडली तिकडे. जैनम शहाला बाहेर जावं लागतं. फटका थोडा फसताना पहिल्या गेला. दीपकने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे. पहिल्या बॉलवर विकेट आणि सुरुवात दमदार केली गेली दीपकने. अंडरआर्म क्रिकेट खेळणं सोपं नाहीये. कालचा दिवस देखील आपण व्यावसायिक खेळाडू देखील खेळताना पाहिले गेले. केतन म्हात्रेला आपण जबरदस्त कामगिरी करताना पाहिले गेले. अतुल भोईरला आपण पाहिलं. त्यानंतर प्रथमेश म्हात्रे पिट्टूला आपण पाहिलं. मुजम्मिल खानला आपण पाहिलं. ओरमचे पण बहुतेक खेळाडू इकडे खेळताना पाहायला मिळतील. बॅटिंगसाठी आपण पाहतो केसर सोनार येत आहेत. अजून एक टर्फ क्रिकेटमधला एक जबरदस्त खेळाडू. मीरा भाईंदर म्हटलं तर टर्फ क्रिकेटची एक वेगळी दुनिया आहे तिकडे आणि एक वेगळा क्रेज त्या परिसरात देखील राहिला गेला आहे. केसर सोनार. सर्व खेळाडूंचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. बॉलिंगसाठी दीपक. पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. एक लेफ्टी गेला, दुसरा लेफ्टी आला. या बॉलवर देखील नो बॉल. सनी. नो +1. 2 रनने खातं ओपन केलं गेलंय. 2,22,222 प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक 1,11,111. तृतीय क्रमांक आपण पाहिलं तर 55,555 आकर्षक ट्रॉफी आहे. पहिलीच मॅच क्रिश 11 मीरा रोड त्यांच्या विरुद्ध. देव माझा, उमरखाडीचा राजा, मुंबई. सर्व नागरिकांचं स्वागत आहे, सर्व मित्रपरिवारांचं स्वागत आहे. मुंबईच्या विविध भागातून खेळाडू आले आहेत. बॉलिंगसाठी पुण्याचा दीपक. दीपककडे बघितलं मला राजेश सोरडेची आठवण करून दिली ना पाहिलं गेलंय. सेम ओरम क्रिकेट देखील अगदी पाहिलं गेलं. मुंबईतलं रबर बॉल. फिल्डिंगमध्ये थोडेफार बदल केले जात आहेत. पहिल्या बॉलवर विकेट आली. त्यानंतर आपण पाहतो एक्स्ट्रा रन्स आली आहे. स्वप्नीलने एक चांगली कॅच पकडली. रबर बॉल क्रिकेटमध्ये या गोष्टींचा विचार करून बॉलिंग करावी लागते. या बॉलवर पुन्हा एकदा फटका फसतोय. बॉल हवेत आहे आणि तिकडे अक्षय प्रयत्न केले परंतु बॉल आपण पाहिलं तर थोडा लांब राहिला गेलाय आणि तोपर्यंत रन्स कंप्लीट होतील. हरीश तिकडे होते. बॉल हवेत होता आणि प्रयत्न केले अक्षयने तिकडे परंतु बॉल अगदी थोडे स्किड झाले. हेच पावसाळी क्रिकेट आहे. सुनील केसर दोघांना पण माहिती आहे की मॅच थोडंफार बनवणं गरजेचं आहे. 3 रन्सने मात्र धावफलक पुढे जात आहे आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 5 या धावसंख्येवरती. दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. इनिंग ब्रेक्समध्ये यानंतरच्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत, त्याची पण नोंद घ्यायची आहे. जवाहरी रत्नागिरी आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं सिंधुदुर्ग बॉईज. ओके, 4 रन अक्षरशः तिथे धावून काढलेत आणि यावर देखील समोर उडवला गेलाय. फटका दमदार आहे. बॉल निघून जाईल. आपण पाहिलं तर हँडसम 6 सुनील सिंग. सिंग इज किंग. सुनील सिंग प्रॉपर टायमिंग करत असताना पाहिलं गेलं. सुनीलला पण माहिती की आता मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीये.
समोर टाकलेला बॉल मात्र उडवला आणि स्टँड अँड डिलिव्हर्ड. कालच्या दिवसाचा सोनम मॅडम विचार केला तर समोर 6 पण खूप जाताना पाहिले गेलेत. त्यामुळे टेनिक्सचा बॉल आहे, ट्रॅव्हल चांगला होतोय, आउटफील्ड पण कुठे कुठे सुकलेली आहे, त्यामुळे बॉल ट्रॅव्हल पण आउटफील्डने फास्ट होतोय. काल आकाश गुरवणीची बॅटिंग केली आहे, देवकरण परमारची एक बॅटिंग, शुभम लोखंडे, करण सोडा असे अनेक खेळाडूने काल चर्चेत राहिले. अतुल बोहीर, केतन म्हात्रे. व्हाईट बॉल, सनी जगताप यांच्या अदा आपल्याला पाहायला मिळेल. डान्सिंग अंपायर घाटकोपर भटवाडीचे. या बॉलवर समोरून बॉल फिरवला गेला, जबरदस्त पिचिंग पाहिली गेली. दीपककडे एक्सपिरियन्स आहे. साऊथ मुंबईचं क्रिकेट एक चांगल्या पद्धतीने खेळले गेले, सडपतळ बांधायचे आहेत आणि बॅट्समॅन पासून थोडा काल लांब टाकण्याचा प्रयत्न. म्हणजे काल स्पिनर्सनी पण काल चांगली कामगिरी केली आहे. मग असं नाहीये की बॅटरचा फक्त दबदबा होऊ शकतो. आणि या बॉलवर सुनील सिंगच्या बॅटमधून पुन्हा एकदा एक जबरदस्त टायमिंग करत असताना हँडसम 6. पहिल्या बॉलवर विकेट आला, परंतु सोनम मॅडम रन्स पण होताना पहिले गेले. 19 रन्स झाले धावफलकावरती. मध्ये बॉल ट्रॅव्हल होताना पहिला गेला आणि धावफलक मात्र तिकडे 6 पुढे जाईल. सुनील सिंगने टायमिंग माहिती आहे त्याला की रन्स करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा या बॉलर पुन्हा एकदा समोर उडवला गेलाय, फटका थोडा फसतोय आणि दीपक स्वतः कॅच जज करतायत. वाह, गुड कॅच. सोपं नाहीये बॉलिंग करत असताना, फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडणं सोपं नाहीये आणि दीपकने चांगली बॉडी बॅलन्स केलं आणि गुड कॅच दीपक. फटका थोडा फसताना पाहिला गेला, ऑफस्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेला. आडव्या बॅटने फिरवली होती बॅट, परंतु बॉल काही काळ हवेत होता, उंच गेला आणि दीपकने खूप चांगली जज केली कॅच. गुड कॅच. अशा कॅचेस बनवणं सोपं नाहीये. आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये गिरीश कोसरेकर आहे, त्यामुळे अशा कॅचेस बनवणं बॉलरला थोडं डिफिकल्ट आहे. हा, बॉलिंग करून कॅच पकडणं म्हणजे सोपं नाहीये. आणि सुनील सिंगचं थोडं आपण पाहिलं तिकडे नाराजी. मी तर म्हणेल हा स्ट्रोक मोठा खेळायची गरज नव्हती, कारण की रन्स बरोबर मेंटेन होते. ग्राउंड स्ट्रोक खेळला तरी मॅच पुढे घेऊन जाऊ शकत होते, परंतु पहिल्या बॉलवर विकेट, शेवटच्या बॉलवर पण विकेट आली आहे, ते पण कॅच आउटच्या रूपामध्ये दोन्ही विकेट पहिल्या गेल्यात. 19 धावा झाले धावफलकावर, 2 विकेट गेलेत. बॅटिंगसाठी आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडला विवेक येत आहेत. स्ट्राईक एंडला केसर सोनार. बॉलिंगसाठी आपण पाहिलं स्वप्नील. एकोणीस धावा तर झाले धावफलकावर, दुसरी ओव्हर घेऊन स्वप्नील येत आहेत. पहिल्याच बॉलवर उडवलाय आणि बॉल निघून जाईल. आपण पाहिलं तर हँडसम 6. वा, रब्बर बॉल क्रिकेटची एक वेगळी मजा राहिली आहे आणि रब्बर बॉल क्रिकेट म्हणजे फक्त मुंबईकर भाषेमध्ये फक्त उडवाउडवी. रब्बर बॉल क्रिकेट खेळणं सोपं नाहीये. बॅट्समनसाठी पण तेवढा टास्क आहे, बॉलरसाठी पण तेवढा टास्क आहे. केसर सोनारने चांगली स्टार्ट केली गेली. 25 धावा झाले धावफलकावर. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. पहिल्या बॉलवर 6 आलाय. थोडे क्रॉस उभे राहतात केसर. टर्फ क्रिकेटमध्ये देखील खूप चांगले क्रिकेट खेळले गेलेत. इकडे देखील व्हाईट बॉल, सन्नी. (26) लॉस ऑफ 2 विकेट. जबरदस्त बॉलिंग पाहिली गेली आहे. याही बॉलमध्ये आपण थोडाफार आपण पाहिलं तिकडे थांबवताना पाहिलं गेलं. गुड बॉलिंग स्वप्नील. चांगलं कमबॅक केलं स्वप्नीलने. मोठा स्ट्रोक आला, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक करताना पाहिलं गेलंय. या बॉलवर सपळून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा मात्र बॉल बाहेर कट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि स्वप्नीलच्या माध्यमातून पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय.
जबरी रत्नागिरी टीम्स आपण असं तर आपले टी शर्ट्स घेऊन जा. रत्नागिरीकर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. इनिंग ब्रेक्समध्ये आपला टॉस केला जाईल याची नोंद घ्यायची. सिंधुदुर्ग बॉईज त्यांच्या विरुद्ध जयभैरी रत्नागिरी. योगायोगाने दोन कोकणातली संघ इकडे इन मध्ये खेळताना पाहायला मिळतील. या बॉल देखील बॉल बाहेर फिरवला गेला परंतु व्हाईट बॉल. सनी जगताप वा हलकासा बॉल फिरवण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक्स्ट्रा रन्सवर कंट्रोल करावा लागेल. या बॉलवर पुन्हा एकदा फटका फसतोय. बॉल हवेत आहे. बॉल निघून जाईल मात्र इकडे परंतु दीपक आहेत तिकडे आणि दीपकने खूप चांगला बॉडी बॅलन्स केला. गुड कॅच दीपक. दीपक बॉलला म्हणतो तू माझ्या हातात चिपक. दीपक दोन कॅच दीपकने अशा पकडल्या. सोपं नाहीये. रबर बॉल क्रिकेटमध्ये इझिली कॅचेस पण सुटताना पाहिल्या गेल्या. दीपकची कॅच चांगल्या अंदाजामध्ये पकडताना पाहिले गेले. दीपक वा प्रॉपर फिट अँड फाईन आहेत. बॉडी बॅलन्स तिकडे जबरदस्त केला आणि सीमारेषेच्या मात्र जवळ ही कॅच टिपलेली आहे. दीपक याने बॅटरला मात्र बाहेर जावं लागेल. नवीन बॅटर आपण पाहिलं तर यश जाधव येत आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 विकेट गेले. दुसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत पहिल्या बॉलवर 6 आला होता पण त्यानंतर विकेट गेल्यामुळे थोडाफार मात्र टीम डगमगताना पाहायला मिळते. क्रिश 11 मीरा रोड. लॉस ऑफ 3 विकेट. 28 रन्सवरती 3 विकेट गेले. दुसरी ओव्हर चालू आहे. अंडर आर्म क्रिकेट. जयभैरी रत्नागिरी टीम आपल्या टी शर्ट्स घेऊन जा. चांगली बॉलिंग केली स्वप्नीलने पण चांगलं कमबॅक केलं. 9 रन्स आतापर्यंत खर्च केले गेले. विकेट आली आहे. चांगल्या अंदाजामध्ये बॉलिंग टाकली कारण की रन्स पहिल्या ओव्हरमध्ये पण आले होते. या बॉल आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेला. ठरवून खेळले आणि चुकीच्या पद्धतीने थ्रो पाहिला गेला परंतु तिकडे येतोय आपण पाहिलं डॉट बॉल. गुड बॉलिंग स्वप्नील. चांगली ओव्हर टाकली स्वप्नील. 9 रन्स खर्च करत असताना 1 विकेट मिळवली गेली आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 28 रन्सवरती 3 विकेट. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर टीम क्रिश 11 मीरा रोड. आजचा हा दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा आपण आनंद घेतोय. हलकीशी हवा पण चालू आहे. खूप चांगलं ग्राफिक डिझाईन केलं आमच्या श्रीसाई स्पोर्ट्सची संपूर्ण ऑफिशियल टीम. डिझायनर इम्पॉर्टंट आहे. माझ्या कॅपचं आपण एडिशन पाहू शकतो. काही ना काहीतरी नवीन आपण पॅटर्न देण्याचा प्रयत्न करत असतो. शॉर्ट्स टी शर्ट कॅप आणि प्रत्येक ज्या 24 संघ आहेत त्यांना वेगवेगळे रंगीबिरंगी कलर्स. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर हरीश मकवाना येत आहेत. साऊथ मुंबईतले देखील एक चांगले क्रिकेट खेळले गेलेत. हरीश मकवाना जबरदस्त स्पिनर. महेश मकवाना यांचे चिरंजीव. लॉस ऑफ 3 विकेट. 28 रन्सवरती आपण पाहिलं तर 3 विकेट गेले आहेत. बॉलिंगसाठी हरीश. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर बॅटर आहेत विवेक आणि त्या सोबतीला यश. पहिलाच बॉल मात्र उचली घेणार. बॉल पाहिला गेलाय. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली हरीश यांच्या माध्यमातून. खेळपट्टी थोडी सुकी आहे त्यामुळे स्पिनर्सचा पण बोलबाला राहू शकतो. चांगल्या अंदाजामध्ये बॉल फिरवला गेला हरीश यांच्या माध्यमातून. हलकासा नॅचरल फिरवला बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे येतोय डॉट बॉल. या बॉलवर देखील आपण पाहतो ऑफ स्टिकच्या इकडे पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल आहे. अंडर आर्म क्रिकेट. आज आपण पाहत आहोत 29 रन्सवरती 3 विकेट गेले आहेत. क्रिश 11 मीरा रोड. पहिल्या 2 ओव्हरमध्ये प्रभावित कामगिरी केली आहे. देव माझा उमरखाडीचा राजा उमरखाडी. या बॉलवर देखील आपण पाहतो डीपमध्ये खेळायचा प्रयत्न केला गेलाय. कुणाल तिकडे आहेत आणि जबरदस्त फिकी गेली. कुणालने स्ट्राईक एंडला चान्स आहे. लाऊड अपील आणि
इट्स अ OUT. बॅटर आउट. परंतु चेक केलं जाईल. तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. नॉट आउट आहे. सो बॅटरला मात्र एक जीवनदार मिळत आहे. दुसऱ्या दिवसाची मात्र सुरुवात होती. आपण पाहू शकतो स्क्रीनवरती रिप्ले. आणि पहिल्या अटेम्प्टला बॉल जर हातामध्ये बसला असता तर चान्सेस तिकडे होते, परंतु DKने तिकडे थोडी हातातून चुकी झाली आणि बॅटर सेफ आहेत. थर्टी 31 रन्स झाले धावफलकावरती. 3 विकेट गेली आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहता हरीश. चांगल्या अंदाजामध्ये बॉलिंग करता हरीश. हलकासा पाऊस पण चालू झालाय. या बॉल उडवलाय. फटका दमदार आहे. बॉल निघून जाईल. आपण पाहिलं तर इकडे सीमारेषेच्या पार आर पार. हँडसम 6. खूप टायमिंग दिलं आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला गेला. लेग स्टिकला मात्र पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. आपण पाहू शकतो हा रिप्ले. आणि त्यानंतर टप्प्यात आला बॉल, त्याचा कार्यक्रम करायचाच आहे. विवेकने मात्र ते दाखवून दिलं आणि 37 रन्स झाले धावफलकावरती. वेल बॅटिंग. या बॉल देखील वेगात टाकलेला बॉल मात्र हलकेसा सफल होताना पहिल्या गेल्या. आपण पाहिलं लेग बाईच्या रूपामध्ये 1 रन तिकडे मिळती आहे. तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. हरीश मकवाना पहिले 4 ओव्हर फ्रेश बॉलर आहेत, त्यामुळे तो रूल देखील एक थोडा इम्पॅक्ट ठरेल. पुन्हा एकदा हरीश. 38 रन्सवरती 3 विकेट गेले आहेत. तिसरी ओव्हर. या बॉलवर समोरून बॉल फिरवण्याचा प्रयत्न केला गेलाय. हलकीशी मिसफील्ड तिकडे. बॅटरला पण बीट केला आणि कीपरला पण बीट केला. 2 रन्स तिकडे मिळत आहेत. धावा झाल्यात धावफलकावरती. 3 विकेट गेल्यात. पहिली मॅच थोडी शांत होताना पाहायला मिळते आहे. कालचा दिवस अगदी 100 रन्स कंप्लीट होताना पाहिले गेले. काल 65 रन्स डिफेंड पण झाल्या. स्ट्राईकला यश. या बॉलवर ऑफस्टिक लावून खेळायचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये बॉल निघून जाईल का? आणि बॉल निघून जाईल. हो, रब्बर बॉल क्रिकेट हेच आहे. आउटफील्ड पण फास्ट आणि बॉल थांबणार नाहीये. इट्स अ बाउंड्री. 4 रन तिकडे मिळतात. 44. हलकेशी सफळ झाले आणि यशने बॅट फिरवून थोडे स्किट पण झाले यश, परंतु डीप मध्ये थोडे लेझी गेले स्वप्नील बॉलवरती, त्यामुळे हलक्यात घेऊन चालणार नाहीये. तीन ओव्हरचा खेळ आपण पाहतो इकडे समाप्त होतोय. 44 धावा झाले धावफलकावरती. 3 विकेट गेलेत. या ओव्हरमध्ये 13 रन्स आले, एक बाउंड्री आली, एक 6 आली. नक्कीच बॅटिंग करत असताना यशने एक चांगली बॅटिंग केली. विवेक 44. 44 धावा होते धावफलकावरती. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. काल 44 धावा झाले धावफलकावरती. 3 विकेट गेले आहेत. काल 2 संघ क्वालिफाय झालेत. आज 2 संघ क्वालिफाय होणार. उद्या 2 संघ क्वालिफाय होणार. त्यानंतर टॉप 6 मध्ये संडेला
क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सायन धारावीचे वीरा बॉलिंगसाठी येत आहेत. वीरा एक जबरदस्त ऑलराऊंडर आहे. बॅटिंग बॉलिंग टायमिंगला खूप चांगले मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेत त्याला खेळताना पाहिले की टायमिंगला बॅटिंग केली आहे. सो ही ओव्हर खूप निर्णायक आहे. स्ट्रायकिंगला विवेक आहे, त्या सोबतीला यश आहे. दोघांची पण बॅटमधून एक मोठे स्ट्रोक आले आहेत, त्यामुळे ते पण विसरून चालणार नाही आहे. देव माझा उमरखाडीचा राजा, उमरखाडी मुंबई. आता सध्या जुलै महिन्यात चालू आहे, ऑगस्टमध्ये गणपती बाप्पाचं आगमन. पहिल्याच बॉलवरती उडवला गेला आणि पहिल्याच बॉलवरती हवाई सफर. नो बॉल, नो +6. 7 रनने मात्र धावफलक पुढे जाईल. सनी जगताप विवेक पांडे, परफेक्ट पांडे, त्याला सुपरा, विरार, वसई त्या परिसरात देखील एक चांगले क्रिकेट खेळले गेले आहेत. विरा मात्र थोडे बॉलिंगमध्ये बदल केले जात आहेत आणि 51 धावा झाल्या आहेत. क्रिश 11 मीरा रोड 50 रन कंप्लीट होत आहेत. बॉलिंगमध्ये थोडे बदल केले जातात. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर स्वप्नील येतात. कुणालवर जबाबदारी दिली गेली आहे. दक्षिण मुंबईचा अजून एक युवा खेळाडू. मग बॅटिंग बॉलिंग ओरम क्रिकेट देखील सध्याच्या घडीला खूप चांगल्या पद्धतीने खेळतात असे कुणाल. यावर्षी गिरगावची माऊली सुवर्ण चषकामध्ये आपण पाहिलं तर त्यांनी बाईक पण मिळवली प्ले ऑफ द टुर्नामेंट. असं दक्षिण मुंबईचा एक युवा खेळाडू आणि एक जबरदस्त ऑलराऊंडर. या बॉलवर देखील पुन्हा एकदा नो बॉल आणि पांडेजीने रन मिळतील तिकडे 2 +9 म्हणजे 3 रन तिकडे मिळतील. .54 54 धावा झाल्या धावफलकावरती. आजचा हा दुसरा दिवस आपण आनंद घेतो आणि कुठेतरी अशी बॅटिंग पाहायला सर्वांना पाहिजे होती की रबर बॉल क्रिकेटमध्ये. त्यामुळे विवेक पांडेने एक चांगली स्टार्ट केली आहे. 54 धावांवरती 3 विकेट गेली आहेत. बॉलिंगमध्ये पुन्हा एकदा आपण पाहिलं तर थोडेफार बदल केले गेले आणि कुणाला बॉलिंगसाठी आणले गेले, परंतु तिकडे पण नोला डबल आला. त्यामुळे विदाऊट बॉल टाकता आतापर्यंत जवळपास आपण पाहिलं तर 10 रन्स आलेत. अंडरआर्म क्रिकेटमध्ये खूप हे मॅटर करतात. असे रन्स तुम्हाला कंट्रोल करावे लागेल. 54 रन्सवरती 3 विकेट गेली आहेत आणि श्री साई स्पोर्ट्सची क्रीडा स्पर्धा मग दरवर्षी मला माझा मित्र नरेश मालुसरीची दरवर्षी आठवण येते आणि या क्रीडा स्पर्धेला त्याच्याशिवाय म्हणजे एक वेगळं नातं राहिलं गेलं आहे. जसं शैलेश आणि परागला दोघांना बांधून ठेवण्यामध्ये नरेश मालुसरे आज थोडा दुखापत आहे, परंतु ज्या गोष्टी प्रत्येक गोष्टींवरती लक्ष ठेवून तो या क्रीडा स्पर्धेवरती त्याचं प्रेम राहिलं होतं. भले मुंबईतलं अंडरआर्म क्रिकेट जास्त बघायचं नाही, परंतु ह्या क्रीडा स्पर्धेला नरेश आवर्जून त्याची आठवण यायची. आणि या बॉलवर देखील पुन्हा एकदा उडवला गेलाय. रन मिळतील तिकडे आपण पाहिलं तर इट्स अ 6. वा, शेवटच्या 2 ओव्हरमध्ये स्कोर कार्ड हरेल का? जबरदस्त बॅटिंग केली गेली विवेक आणि सनी जगतापची एक वेगळी अदा आहे. विवेक पांडेने जबरदस्त फ्लिक केला आणि टायमिंग चांगलं केलं. अगदी जागेवर स्ट्रोक खेळत असताना धावफलक मात्र 6 पुढे जाईल. मॅच मध्ये कमबॅक करत असताना क्रिश 11 मीरा भाईंदर 61 धावा झाल्या धावफलकावरती 3 विकेट गेलेत. या बॉलवर वाईट बॉल. सनी असं वाटलं की परिवार ग्राउंडच्या बाहेर पण जाऊन वाईट देईल तो. नक्कीच आमच्या सोनमताई आमच्यापर्यंत कळवत आहे की एका बॉलमध्ये आतापर्यंत 17 रन खर्च केले गेलेत. त्यामुळे क्रिकेटमध्ये जर धरला महत्व नाहीये. अशा अनेक घडामोडी आपण पण पाहिल्या गेल्यात. या बॉलवर देखील समोर उडवला गेलाय. फटका थोडा फसतोय. खेळाडू तिकडे आहेत आणि जबरदस्त कॅच पकडली तिकडे. गुड कॅच. श्रेयस तिकडे होते. श्रेयसने लांबचं अंतर गाठून मात्र तिकडे पोहोचला आणि गुड कॅच श्रेयस. विवेकची थोडी मात्र खेळी इकडे संपुष्टामध्ये येताना पाहायला मिळते. गुड कॅच श्रेयस. सोपं नाहीये रबर बॉल क्रिकेटमध्ये अशा कॅचेस कलेक्ट करणं, परंतु चांगली फायटिंग केली विवेकने. 22 धावांची एक जबरदस्त खेळी केले गेले. बॉल स्पिन करण्याचा प्रयत्न केला गेला.
आणि फटका थोडा फसला. मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट सोपं नाहीये. कधी फास्टर्स बॉलर, कधी स्पिनर्स बॉलर, आणि महत्वाची विकेट मिळवली मात्र देव माझा उमरखाडीचा राजा उमर खाडी. आज आता सर्वांना आगमनाचं चौल लागले. गणपती बाप्पाचं येणाऱ्या कालामध्ये गणपती बाप्पाचं आगमन आपण मोठ्या प्रमाणात साजरं करू. आणि देव माझा उमरखाडीचा राजा उमरखाडी दक्षिण मुंबईतील एक नामवंत गणेश उत्सव मंडळ. त्याचं गाणं खूप मस्त आहे. देव माझा उमरखाडीचा राजा. थँक्यू सो मच. आणि आमच्यासोबत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे भरत मोरे सर जॉईंट होत आहेत. जबरदस्त आवाज त्यांचा. क्रिकेट, कबड्डी, अनेक स्पोर्ट्सवरती त्यांनी खो खो खूप चांगलं कॉमेंट्री करत असताना जिम्नॅस्टिक आणि नॉलेज पण खूप चांगले आहे आमचे मित्र भरत मोरे. चौथी ओव्हर चालू आहे. या बॉलवर देखील फटका दमदार आहे. बॉल निघून जाईल का? आणि वीरा, इट्स अ 6. नो प्लस 6. जबरदस्त टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर हा 6 रनसाठी फटका पाहायला मिळतोय. आणि खूपच बाहेर बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न केला गेला. हर्ष पांचाल थोडे मागे थांबले होते, त्यामुळे यासाठीच थांबले होते. का मागे राहिलोय? आणि या बॉलवर देखील हवाई सफर. बॉल निघून जाईल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा 6. परफेक्ट पांचाल, हर्ष पांचाल. म्हणजे हर्षने दाखवून दिलं की मी कुठल्याही सिच्युएशनला बॅटिंग करू शकतो. ॲज अ ओपनर म्हणून देखील हर्षला चांगली कामगिरी करताना पाहिले गेले आहे. मिडल ऑर्डरला देखील एक जबरदस्त कामगिरी करतोय. डेथ ओव्हरमध्ये देखील एक जबरदस्त कामगिरी करतोय. वेल बॅटिंग हर्ष पांचाल. टर्फ क्रिकेटमधला एक जबरदस्त ऑलराऊंडर आहे. मातीतलं क्रिकेट देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेले. त्याचा कॅप्टन म्हणून देखील आज चांगली कार्य करतायत. 76 76 धावा झाले धाव फलकावर. त्यांनी 4 विकेट गेलेत. या ओव्हरमध्ये तब्बल आतापर्यंत 25 रन्स आलेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर सनी जगताप और यहाँ पर व्हाइट बॉल. सनी कुछ तो कर दे फनी. आणि आज वातावरण पण थोडं सनी आहे. या बॉलवर वेगात टाकलेला बॉल आहे. ओहो, व्हाइट बॉल. ओहो, खतरनाक. मतलब बाइसेप भी दिखाया, ट्राइसेप भी दिखाया और बैक भी दिखाई सनी ने. या बॉलवर फटका दमदार आहे. बॉल निघून जाईल का? खेळाडू आहेत तिकडे डीप मध्ये आणि झेलबाची येते विकेट. जबरदस्त कॅच पकडली तिकडे राकेश नाईक. दरवर्षी राकेश पण न चुकता ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी आवर्जून येत असतो. राकेश, मोस्ट वेलकम. आणि लास्ट इयर मला असं वाटतं क्रिशिलन विरारमध्ये होता, परंतु क्रिकेट खेळलं पाहिजे. मग ते कुठेही संधी मिळू दे, क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. वसई गोरखपूर त्या परिसरातून देखील एक चांगला क्रिकेट खेळताना पाहिलं गेलं. राकेश, गुड कॅच. आणि विकेट आली आहे, परंतु हर्ष पांचालने त्याचं काम केलंय. 78 धावा झाल्या धाव फलकावरती. धावा झाल्यात. 5 विकेट गेलेत. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर मीरा भाईंदरचे गोडदे गावातील साहिल पाटील येतात. पट्टा साहिल पाटील. ओरम क्रिकेट देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेलेत. आणि ओरम मध्ये बॅटिंग, बॉलिंग आणि टर्फ क्रिकेटमध्ये देखील साहिलची बॉलिंग नेहमीच पाहण्यासारखी गेलेत. असे एक जबरदस्त ऑलराऊंडर मीरा भाईंदर अँड फ्रॉम गोडदेव साहिल पाटील. पट्टा 78. 78 धावा झाले धाव फलकावर. 5 विकेट गेले आहेत. या बॉलवर आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसताना पाहिला गेला. विरा तिकडे पोहोचतायत. बॉल थोडा मात्र फिरतोय, परंतु 2 रन तिकडे मात्र कंप्लीट होतात. आणि अशा प्रकारे तब्बल 80 धावा कंप्लीट होत आहेत. क्रिश 11. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे चौथ्या ओव्हरचा. या बॉल देखील फटका उडवला गेला आणि बॉल निघून जाईल. आपण पाहिलं 6 रनसाठी हँडसम 6. जबरदस्त टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर बॅटर साहिल पाटील व पाटील. परफेक्ट पाटील.
आमचे मित्र अनिलजी शिंदे NM स्टॅलियन्स आणि नक्कीच खूप चांगलं प्रेमी क्रिकेटसाठी त्यांचं पण प्रेम राहायला गेलं. नजीम मुलासारखी मोठी क्रीडा स्पर्धा त्यांच्यामधून देखील आयोजन केली जाते. असे आमचे मित्र अनिल शिंदे यांच्याकडून तब्बल आपण पाहिलं तर 150 पाणी बॉटल्स यांनी आम्हाला जे सपोर्ट केलं थँक्यू सो मच अनिलजी शिंदे. आपलं पण आभारी आहे आणि दरवर्षी ते क्रीडा स्पर्धेला येत असतात. त्यांचा पण संघ उद्या इकडे खेळणार आहे. आणि संदेशजी पाटील SP चषकची आयोजन टीमच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर 100 टिफिन बॉक्स आहेत जे शाळेतील मुलांना आपण प्रोव्हाइड करणार आहोत. तो थँक्यू सो मच संदेशजी पाटील आणि SP ग्रुप ज्याने आपल्याला सपोर्ट केला आहे. थँक्यू. 86 धावा झाल्या. धाव फलकावरती 5 विकेट गेले आहेत. पहिला डाव सुरुवातीला असं वाटलं की रन्स कमी होतात की काय, परंतु मॅच देखील रंगताना पाहिले गेले. म्हणजे भरत मोरे जसे इकडे आले तसे क्रिस इलन मीरा भाईंदरची मात्र बॅटिंग लाईनअप देखील थोडी क्रेजमध्ये बॅटिंग करताना पाहिले गेले. 86 42 धावांचं एक मागडे शतक पाहिलं गेलं. त्यात एक्स्ट्रा रन्स पण आले. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर स्वप्नीलला मात्र आमंत्रित केलं जात आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळले गेलेत. दर्शन कामटे तिकडे पोहोचतात. DK 2 रनने मात्र धावफलक पुढे जाईल. बघता बघता क्रिस 11 मीरा भाईंदर या टीमने देखील एक जबरदस्त कामगिरी केली आहे. चांगला स्कोर उभा केला आहे. त्यामुळे दुसरा डाव पण तसाच पाहायला मिळेल. या बॉलवर देखील समोर डावला गेला. स्टँड अँड डिलिव्हर. वाव. फिनिशिंग टच कशी द्यायची ती मात्र यश जाधवने इकडे टायमिंगला स्ट्रोक खेळत असताना मात्र येतो एक षटकार. ओरम क्रिकेट देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळले गेले. त्यामुळे बॅटचा फ्लो, अनुभव, टायमिंग, मेरिटवर क्रिकेट खेळणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे हाई बॉल वा पाण्यासारखा राहिला गेलाय. हवाई सफर. या बॉल देखील पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेलाय. 3 बॉल फक्त थांबा. जे टेम्पो आहे ना फक्त 3 बॉल थांबा. आपण तुम्हाला हे करू आतमध्ये घेऊ प्लीज. थोडं सहकार्य करा. 96 धावा झाले धाव फलकावर. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळते. पाहूयात कितपर्यंत स्कोर आता मात्र घेऊन जाईल यश जाधव. जबरदस्त जाधव. या बॉल देखील आपण पाहिलं तर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. स्ट्राईक एंडला फेकी करतील आणि तिकडे नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे. चेक केलं जाईल. ऑनफिल्ड डिसिजन काय सनी सर? ऑनफिल्ड डिसिजन आउट आहे. सोबत आपण चेक केलं जाईल. अंपायरचा कॉल. आमचे पप्पू गावडे माडाची वाडी यांच्याकडून देखील आम्हाला मालवण सिंधुदुर्गापासून जी शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच पप्पू गावडे. मालवण, कुडाळ, रत्नागिरी तिकडून देखील आज संघ इकडे खेळताना पाहायला मिळतात. सिंधुदुर्ग, पृथ्वीवरचं स्वर्ग ज्याला म्हटलं जातं आपलं कोकण. मुंबईकरांचा लाडका खेळ सर्व आजमावत आहेत. मानाची क्रीडा स्पर्धा आज मुंबईकर इकडे खेळत आहेत. श्रीसाई चॅम्पियनशिप 8वं वर्ष क्रीडा स्पर्धेचं भव्य दिव्याचं आयोजन आपण इकडे करताना पाहिलं गेलं आहे. त्यामुळे मुंबईच्या गल्ली गल्लीमध्ये क्रिकेट जे खेळलं जात आहे असं अंडरआर्म ओपन नॉट आउट आहे. 99 स्ट्राईकला साहिल पाटील पट्टा. या बॉलवर फटका थोडा फसताना पाहिला गेलाय आणि तिकडे खेळाडू आहेत. वा जबरदस्त कॅच पाहिली गेली. कॅच ऑफ द मॅच. काय बॉडी बॅलन्स केलं. कुणाल तिकडे होते आणि कुणालने प्रॉपर मात्र कॅच जज करत असताना बॉलवर नजर ठेवली. प्रॉपर फिट अँड फाईन आहेत. पक्ष जाऊन रिप्ले. साहिल पट्टाचा फटका थोडा फसताना पाहिला गेलाय. कुणालने शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली आणि त्यानंतर जी डाईव्ह लगावली आहे. वा वा जबरदस्त कॅच करताना पाहिले गेले कुणाल बेंदेनकर. गुड कॅच. पकडो कॅच और जीतो मॅच. 99 वरती मात्र झटका लागतोय. येते विकेट.
ऋषी तर बॅटिंगसाठी या बॉलवर बॅट फिरवले ऋषीने आणि मी आलोय बॉलिंग करण्यासाठी पण भाऊनी 6 लगावलाय. जबरदस्त टायमिंग करताना ऋषी यांच्या बॅटमधून अँड सम 6. अंबरनाथचा एक युवा खेळाडू आहे आणि ऋषी गुड टायमिंग. बॅटिंग तर करावी लागणार भाऊ, अंबरनाथवरून आलोय, फक्त बॉलिंग टाकून चालणार नाहीये. टायमिंगला 6 लगावला आणि तब्बल 105 धावा झाले धावफलकावर, हाय स्कोर या क्रीडा स्पर्धेचा आणि 106 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. देव माझा उमरखाडीचा राजा उमरखाडी, 30 चेंडू 106 धावांची गरज आहे. पहिली मॅच. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉससाठी यानंतरचे. जयभैरी रत्नागिरी आणि त्यांच्या विरुद्ध सिंधुदुर्ग बॉईज. अनाउन्समेंट करतोय नक्कीच. आता गणपती बाप्पाचं आगमन होतंय आणि याही वर्षी सर्वांना आगमनाची चाहूल आहे. देव माझा उमरखाडीचा राजा उमरखाडी मुंबई. नक्कीच त्यांच्या टी शर्ट्स देखील आपण श्री साई स्पोर्ट्सशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि नक्कीच खूप चांगलं ग्राफिक दरवर्षी त्यांचे टी शर्ट्स आपण पाहतो आणि मुंबईचा गणपती बाप्पाचं आगमनाच्या दिवशी टी शर्ट्स अंगावर असणं एक वेगळी मजा राहिली गेली. त्यामुळे त्याही टी शर्ट्स आपण आस्वाद घेऊ शकता, आनंद घ्या आणि कॉन्टॅक्ट करा श्री साई स्पोर्ट्ससाठी सोबत आणि आमच्या अक्षय चिंटू यांच्याशी पण कॉन्टॅक्ट करू शकता. देव माझा उमरखाडीचा राजा उमरखाडी मुंबई. धन्यवाद. सो नेक्स्ट मॅच आपण टॉस करत आहोत. हा आणि आमचे ऑफिशियल संपायर पद्मनाथ प्रभू बाबू सर, आपण टॉस करायचा आहे. लॉटच्या दिवशी पण म्हटलं की मी योगायोगाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाची मॅच लागली, मग जनशताब्दीने या नाहीतर कोकण कन्याने या, परंतु या. टेल्स आणि टेल्स. राज टॉस जिंकलाय, मस्त जामून कलरचा मात्र टी शर्ट आहे. काय म्हणशील, टॉस जिंकला, टी शर्ट नक्की डिसिजन काय असेल आणि ओव्हरऑल या क्रीडा स्पर्धेविषयी जरूर ऐकेल. पहिले तर डिसिजन सांगतो. प्रथम आम्ही फिल्डिंग करू आणि SSS रबर बॉल चॅम्पियनशिप ट्रॉफी याचं हे 8वं वर्ष आहे आणि बघून असं वाटत नाही की 8वं वर्ष आहे, हे 10वं 12वं 15वं वर्ष वाटते. असं खूप सुंदर अशा प्रकारे आयोजन केलेलं आहे आणि गेल्या वर्षीसुद्धा आमचा संघ इथे हजर झाला होता, पण गेल्या वर्षी आम्ही पहिलीच मॅच हरलो होतो आणि ह्या वर्षीसुद्धा आपला संघ रत्नागिरीचा इथे दाखल झाला आहे. तर आता बघूया, पहिली मॅच लागली सिंधुदुर्ग बरोबर, बघूया आता काय होते मॅचमध्ये. राज, अजून एक प्रश्न असेल, रत्नागिरीमध्ये जे अंडरआर्म क्रिकेट आहे, मुंबईतलं अंडरआर्म क्रिकेट, त्यातला काय फरक मी नक्की ऐकून घेईल. रत्नागिरी आणि मुंबईमध्ये अंडरआर्म क्रिकेटमध्ये जास्त एवढा काही फरक नाही. फरक फक्त येतो तो बॉलिंग स्टाईलमध्ये येतो. रत्नागिरीमध्ये जास्त साईड बॉलिंग चालत नाही जशी मुंबईमध्ये चालते तशी, पण ओव्हरऑल बॅटिंग बॉलिंग 6-4 जे काय आहे, जे रत्नागिरीमध्ये सुद्धा आहे, पाठीमागे डिक्लेअर समोर 6-4, इथे सुद्धा तसंच क्रिकेट आहे. फक्त थोडासा बॉलिंग लाईनअपमध्ये, थोडासा बॉलिंग ॲक्शनमध्ये थोडासा चेंज होतो. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट. आमच्यासोबत नारायण गोट्या कांबळी म्हणून फेमस आहेत, मालवणचा एक जबरदस्त खेळाडू आहेत. नक्की 2 शब्द ऐकेल. आज एवढं चांगली क्रीडा स्पर्धा आणि पहिल्यांदाच सिंधुदुर्ग बॉईज इकडे दाखल झाला आहे. सो बॅटिंग करत असताना किती रन्स करण्याचा प्रयत्न कराल आणि जी क्रिकेट ही आनंद घेत आहे, श्री साई स्पोर्ट्स विषयी जरूर ऐकेल. प्रथमतः आभार मानीन शैलेश सरांचे, आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. कारण आमच्या सिंधुदुर्गातील सर्व खेळाडूंची इच्छा होती ही टुर्नामेंट खेळायची, त्यामुळे त्यांचे खूप आभार. आणि आयोजन तर खूपच सुंदर आहे आणि 80 ते 90 धावा करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच गोट्या, अजून एक प्रश्न असेल की तिकडे अंडरआर्म क्रिकेट थोडं वेगळं, मी पण पीट्या स्मृती जसे कशा अनेक क्रीडा स्पर्धा तिकडे पण पाहायला मिळतात. तिकडे छोटा बॉक्स असतो, परंतु ते बॉक्स क्रिकेट आणि मुंबईचा बॉक्स क्रिकेट नक्की जरूर ऐकेल. आमच्याकडे डिक्लेअर रन्स असतात आणि छोटा बॉक्स असतो, पण इथं मुंबईचं थोडं क्रिकेट वेगळं आहे, त्याच्यात टॅप रन्स असतात. जसं राज बोलला की साईड आर्मचा विषय येतो, आमच्याकडे जास्त साईड आर्म चालत नाही, मुंबईमध्ये जास्त चालतो ते. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला, खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर देखील एक जबरदस्त मॅच आहे. कोकणातील 2 संघ, मग सिंधुदुर्ग बॉईज त्यांच्या विरुद्ध जयभैरी रत्नागिरी, अशी फायटिंग मॅच पाहायला मिळेल. परंतु दुसऱ्या डावाकडे आपण वळणार आहोत, जिकडे गरज आहे 106 धावांची. देव माझा उमरखाडीचा राजा संघाला पाठलाग करायचा तब्बल 106 धावांचा. कॉमेंट्री बॉक्समध्ये पण बदल होईल. यांच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये भरत मोरे सर जॉईन होतील. धन्यवाद, थँक्यू.
हलचिक. सर्वप्रथम गणरायाला वंदन आणि मैदानाच्या चारी बाजूने आलेले प्रेक्षक वर्ग आणि खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. श्रीसाई चॅम्पियनशिप आपण बघतात, ऐकतात, पाहतात आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. एक हात मदतीचा, माणसातील माणुसकी जपण्याचा या टॅगलाईनने या स्पर्धेची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शैलेश पाटील आणि पराग पाटील आमची श्रीसाई स्पोर्टची संपूर्ण टीम या संपूर्ण इव्हेंटला, या स्पर्धेला वर्षानुवर्ष एक वेगळ्या उंचीवरती नेत असताना दिसलेत आणि त्यांना लाभलेली सर्वांची साथ त्याचबरोबर म्हणण्यापेक्षा सर्व खेळाडू, आयोजक, संघमालक, जे कोणी हितचिंतक आहेत त्यांनी दिलेली साथ आणि त्यामुळे एक हात मदतीचा ही संकल्पना खूप मोठ्या प्रमाणात फेमस झाली आहे, प्रसिद्ध झाली आहे. आणि या स्पर्धेला मोठं करण्यासाठी संघसुद्धा तितक्याच आपुलकीनं या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. दरवर्षी या स्पर्धेला अनेक संघांची इच्छा असते की आम्ही खेळावं आणि या स्पर्धेचा घटक व्हावा, पण नाईलाजाने भरपूर संघांना नाही म्हणावं लागतं आणि अखेरकार यावर्षी मला वाटतं 24 संघ आहेत. पहिली 2 दिवसापासून सुरुवात झाली, तिसऱ्या दिवसापर्यंत आली आणि आता यावर्षी तब्बल 4 दिवस ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. त्या सर्व संघांना विश यू ऑल द बेस्ट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. केसर सोनार बॉलिंग मार्कवरती आणि त्याच्यासमोर कुणाल आणि अभि ही जोडी मैदानात दाखल होत असताना 106 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने करते या पाहूयात. सरळ जातो मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी पंचांनी इशारा दिला लेट्स प्लेचा. मैदानात आपण पाहिलं सनी जगताप यांना, त्यांचा तो अनोखा अंदाज जो सगळ्यांना एक वेगळी भुरळ पाडतो, हे एक वैशिष्ट्य राहिले या स्पर्धेचं. कुणाल एक चांगला झेल कुणालच्याद्वारे आपण पाहिला. अभि दुसऱ्या बाजूला त्याला साथ देण्यासाठी 106 धावा ज्या वेळेला चेस होण्यासाठी येत आहेत, म्हणजे 106 धावांचा पाठलाग करायचा त्यावेळेला एक गोष्ट नक्कीच डोळ्यासमोर येते, ती म्हणजे कालचा 102 धावांचा तो पाठलाग. 2 बलाढ्य संघ एकमेकांसमोर खेळत असताना एकमेकांनी दाखवलेला तो खेळ, त्या खेळाद्वारे जे काही प्रेक्षकांना एंटरटेन केलं. समोरच्या दिशेने पहिलाच बॉल आणि त्यावरती फटका फसलाय. चेंडू उंच हवेत, पण केसर जाईपर्यंत तिथं एकाला 2 मध्ये, 2ला 3 मध्ये. आता किती धावा त्या मोजाव्या लागतील. धुंडो रे साजना. बॉलिंग पण तुम्हीच करायची, फिल्डिंग पण तुम्हीच करायची आणि फेकी सुद्धा तुम्हालाच करायची आहे. पहिलाच चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती धावा किती आल्यात? 4. अंपायर 4 रन ना? हो 4. म्हणजे पहिला चेंडू चौकार आलाय. आता हा चौकार बाउंड्रीलाईनच्या पार न जाता धावून आलाय म्हटल्यानंतर एकार्थी चांगली सुरुवात आहे. चांगली सुरुवात कुणालद्वारे बघायला मिळते. आता 106 म्हटलं की सरासरी कितीची अपेक्षित आहे, हा सुद्धा एक प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो. 20.12 म्हणजे तुम्हाला 21-22 धावा या प्रत्येक षटकामध्ये बनावे लागतील. केसर चांगला कंट्रोल आहे त्याचा चेंडूवरती आणि आतमध्ये आणणाऱ्या चेंडूला समोरच्या दिशेने खेळत असताना पुन्हा एकदा कुणालने 2 धावा कंप्लीट केल्यात. कालचा दिवस खूप चांगल्या रीतीने पार पडला. वेदिलन अंधेरी, देवेश पारावानी टीम आणि त्यानंतर केतन म्हात्रे टीम मला वाटते क्वालिफाय झालेत कालच्या दिवसामध्ये. आजच्या दिवसाची सुरुवात होत असताना हा पहिला सामना जिथे क्रिसेलन मिरा रोड उजव्या बाहेरचा चेंडू जास्तच बाहेर आहे म्हणून पंचांनी दंडित केलं. नो बॉलने अतिरिक्त स्वरूपाचे धाव धापलकामध्ये ॲड होईल. अनेकांच्या मनामध्ये असा प्रश्न उभा राहतो की 100+ धावा झाल्या मग याचा पाठलाग होईल की नाही. पण हे मैदान असं आहे की इथे 100ही असो किंवा अजून काही असो, हे ओ हो व्हॉट अ डिलिव्हरी, पूर्णपणे ब्लॉक केलं फलंदाजाला. लेंथला प्रेडिक्ट करण्यामागे किंवा लेंथला जज करण्यामागे असफलता ती बघा किती खोलवर टप्प्याचा होता. खूप मोठा अँगल बनून चेंडू आतमध्ये आला आणि त्यामुळे डॉट बॉल येतोय. उजव्या बाहेरचा चेंडू आतमध्ये येत असताना ऑकवर्ड फील केलं फलंदाज कुणालने आणि एकच धाव त्या चेंडूवरती धावून कंप्लीट केले. जयनमच्या हातामध्ये चेंडू जातोय. पहिल्या षटकामध्ये पाहिजे तसा कंट्रोल 2 फलंदाजांचा बघायला मिळाला नाहीये, पण येणारे 2 चेंडू अजूनही बाकी असताना एकच अपेक्षा असणाऱ्या बॅटिंग करणारी टीम देवमाजा उमरखाडीचा राजा विचार करत असणार की अभिच्या बॅटमधून किमान इथे 2 मोठे फटके यावेत जेणेकरून आम्ही मॅचमध्ये परत यावं.
उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे, पुन्हा एकदा पंच दंडित करणार आणि त्यावरती 1+. 2 धावा. हीच तर एक वेगळी मदत आहे जी फलंदाजांना नेहमीच मिळत राहिली आहे. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही षटकाकडे किती धावा अपेक्षित आहेत त्याचा विचार करता, त्याच्यामध्ये षटकार चौकारांची काउंटिंग जी करता, त्याच वेळेला या धावांची आपण काउंटिंग करत नाही, त्या या धावा आहेत आणि त्या 2 धावा बक्षीस रूपाने येत असताना 10 वरती धावफलक. समोर डाऊन द ग्राउंड, लोअर फुलटॉस पद्धतीने चेंडू बॅटवरती घेतला आणि सरळ पाठवून दिला आमच्या कॅमेरामॅनच्या वरून सीमारेखा पार. 6 धावांसाठी षटकार. काय जबरदस्त फटका आहे. आतमध्ये येणारा चेंडू आणि त्यासाठी अभि पूर्णपणे तयार होते. लोअर फुलटॉस पद्धतीने बॅटवरती घेतला, हाय बॅकलिपचा वापर, फुल पेस ऑफ द बॅट आणि त्यानंतर षटकार. 6 धावा. खूप मोठा टर्न या षटकातल्या मोमेंटमला शिफ्ट करण्यासाठी. त्यावेळेला इनसाइड आउट खेळलं. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडूला जोपर्यंत फील्ड केलं जाईल, हर्षने चेंडूला फील्ड केलं तोपर्यंत 2, तिसरी 3 धावा धावून कंप्लीट झाल्यात आणि या 3 धावांशी पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावपलकावरती देव माझा उमरखडीचा राजा. क्रिस्टलन मीरा रोड विपक्ष देव माझा उमरखडीचा राजा यामधील पहिला सामना आहे. यानंतर जयभैरी रत्नागिरी विपक्ष सिंधुदुर्ग बॉईज. लॉट्स पण बघा किती चांगला पडला आहे. म्हणजे सिंधुदुर्ग वर्सेस रत्नागिरी, म्हणजे ज्यावेळेला हे 2 जिल्हे एकमेकांसमोर खेळतील त्यावेळेचा तो एक नजारा वेगळा असणार आहे. असंख्य कोकणकर त्या मॅचला बघण्यासाठी उत्सुक असणार आहेत, आतुर असणार आहेत. स्टॅट्सकडे जाऊयात. ज्या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर आमच्या स्कोरर सोनम चव्हाण आम्हाला सांगतायत की पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा 19 धावा होत्या. विकेट फॅक्टर काय होता? ज्यावेळेला पहिल्या इनिंगमध्ये पहिली ओव्हर झाली होती त्यावेळेला 2 विकेट होत्या. म्हणजे देव माझा उमरखडीचा राजा या घडीला इन टर्म्स ऑफ विकेट हा थोडासा वरचढ आहे. आणि अशा वेळेला हर्ष पंचाल याला आमंत्रित करण्यात आलं आहे. ज्या हर्षने अफलातून बॅटिंग केली, जे 4थं षटक महागडं आलं होतं त्याच्यामध्ये हर्षचा बोलबाला आपण पाहिला. आता हर्ष समोर कुणाल. यावेळेला फिरकीनं बीट केलं, थोडासा मागे ठेवलं. चेंडूला मागे ठेवत असताना आतमध्ये आणला जरूर, परंतु हलका टर्न केला. कोणत्या प्रकारे मोठा ब्रेक करण्याचा प्रयत्न नाही. पहिला बॉल डॉट आलाय आणि तो डॉट आल्यानंतर पुढील चेंडू समोर डाऊन द ग्राउंड, उंच हवेत चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न जरूर करत होते परंतु नाही पोचू शकलेत. रनआउट 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 आणि यावेळेला रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद होईल. बघा एक महत्त्वाची सूचना आहे, फिल्डिंग करणाऱ्या टीममधील कोणत्याही खेळाडूने जर का कॅप परिधान केलेली नसेल तर ती कॅप तुम्ही आयोजन कमिटीकडे येऊन जमा करावी. जर का तुम्ही आयोजन कमिटीकडे जमा केलेली नसेल तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. उदाहरणार्थ जैनमने ती कॅप जमा केलेली आहे त्यामुळे त्यांना कोणत्या प्रकारची पॅनल्टी नसणार आहे. सो या नियमांची सर्वांनी अंमलबजावणी करायची आहे. हे रूल्स सगळे फॉलो करायचे आहेत. फलंदाज बाद झालाय आणि माघारी परतावं लागतंय. ज्या अभिने मागील षटकाला एक वेगळं वलय प्राप्त करून दिलं होतं तो मैदानाबाहेर गेलाय आणि त्याची जागा घेण्यासाठी आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. मिस्टर श्रेयस. उजव्या स्टिचच्या बाहेरचा चेंडू पंचांनी नो बॉल दंडित केलंय. नोची संख्या सुद्धा झपाट्याने वाढते. म्हणजेच ज्यावेळेला लांबून बाहेरून टर्न करण्याचा प्रयत्न फलंदाज करतात त्यावेळेला तो टर्न करत असताना जेवढा शरीरापासून लांब ठेवता येईल फलंदाजाचा तेवढा चांगला असा काहीचा प्रयत्न आणि म्हणूनच कदाचित विकेटच्या बाहेर चेंडू जात आहेत. 22/1. हो 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 डबल बाइंड झाले. हीच तर अँगलची खासियत आहे. ज्यावेळेला तुम्ही साईड आर्म ॲक्शनने बॉल आतमध्ये आणता त्यावेळेला तो चेंडू कुठे टप्पा पडणार आहे याला जज करणं हा सर्वात मोठा प्रश्न असतो. आणि मगापासून कुणाला अशा प्रकारच्या चेंडूवरती 2 वेळा बीट झालाय आणि कदाचित त्याचमुळे हर्षने अशा प्रकारचे चेंडू हाताळले असावेत. आतापर्यंत हर्ष स्टॅट 3 चेंडू आणि 3 धाबा त्यानं खर्ची केल्यात. 18 वरती कुणाल.
उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आणि त्या चेंडूला पाठवलाय, सरळ निघून चाललाय कबर सीमारेखा पार, आलाय अफलातून षटकार. सहा धावा आल्या आणि 6 धावाने पुन्हा एकदा ती आशा पल्लवित झाली. त्या विजयाजवळ जाण्याची, त्या आस्किंग रन रेटच्या जवळ जाण्याची गरज आहे. तुम्हाला 5 षटकांच्या मॅचमध्ये प्रत्येक षटकात आपला आस्किंग रन रेट माहीत असावा. आपण कधी त्या मॅचच्या जवळ आणि कधी लांब जातोय याचं भान असावं. 28-1 पुन्हा एकदा तयार. कुणाल समोर डाऊन दी ग्राउंड, यावेळेला इझिली डन, सरळ पाठवलंय लॉंग ऑफ सीमारेखा पार, षटकार. गाडी बघा, एका चेंडूनंतर गाडी बाहेर जाणार आहे. सो त्यामुळे जे कोणी तिथे स्वयंसेवक प्रेक्षक आहेत त्यांनी त्याची दखल घ्यावी. ऑन साईडला चेंडू मागे निघून चालला फाईन लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे तिथे. वाईट +2 टोटल 3. बघा, शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. हर्षच्या या षटकामध्ये आतापर्यंत 18 आल्यात. कुणाल चांगली पारी खेळतोय आतापर्यंत, संघाच्या त्या आशेला पल्लवीत ठेवलं जेणेकरून मॅचच्या जवळपास राहता येईल. हर्ष पांचाल पुन्हा एकदा बॉलिंग बागवरती तयार. हो, यावेळेला आडव्या बॅटनं मिड विकेटला टार्गेट केलंय आणि सरळ चेंडूला पाठवून दिला आउट ऑफ द पार्क. आलाय षटकार. 6 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. 43-1. देव माझा उमरगाडीचा राजा. केला मागच्या पायावरती आणि त्यानंतर मिडविकेटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिलं. 6 धावा आल्या. येस सर. 43-1. पहिल्या इनिंगशी जर कंपेअर केलं तर 44 धावा होत्या, 3 विकेट होत्या. 43-1 आहेत. म्हणजे आतापर्यंतची स्टॅट्स एक सांगून जाते. येस, चला फिल्डिंग लावून घ्या. क्रिस इलन मीरा रोड आपण लवकरात लवकर फिल्डिंग लावायची आहे. गाडी बाहेर गेलेली आहे, कोणत्याही प्रकारचा ब्रेक नाही आहे. (43 हो चुका है. चलिए जल्द से जल्द फील्ड सजाए. क्रिस इलेवन मीरा रोड. चला बघा, 5 धावांच्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. एवढा मोठा पाऊस नाही घेऊन चालणार तुम्हाला. 2 षटकं झाली. 43 धावा झाल्यात. 43 झाल्यानंतर आता 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 63 धावांची गरज असणार आहे. 63 रन्स रिक्वायर्ड टू विन बिटवीन 18 डिलिव्हरीज. काय जबरदस्त सामना आहे. म्हणूनच क्रिकेटला जेवढ्या चांगल्या कॅल्क्युलेशनने खेळाल तितकं यश तुमच्या जवळ येणार. काल सुद्धा तेच झालं होतं. काल 102 धावांचा पाठलाग आपण बघितला होता. आता एक तारणहारची गरज आहे. क्रिस इलेवन मीरा रोडला तारणहार हवाय जो एक चांगला स्पेल हाताळेल. ज्या स्पेलमध्ये 10 पेक्षा कमी धावा असतील, 5-6च्या आसपासच्या धावा असतील. आणि त्यासाठी आमंत्रित केलं साहिल पाटील. पट्टा याला बॉलिंग मार्कवरती. श्रेयस पहिल्यांदाच फेस करणार आहे साहिलला. पाहूयात कशा प्रकारचा स्टार्ट या षटकामध्ये मिळतोय. 43-1 म्हणून या मैदानावरती खेळत असताना हो ही खासियत आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने घर वळण घेणारा हा चेंडू निर्धाव स्वरूपाने येतोय. शेवटच्या क्षणाला वेग प्रेडिक्ट करण्यामध्ये
कमी पाण्यात झाला. नो बॉल आलाय. नो बॉल आणि इथे रनआउटची संधी ती सुद्धा मिस. नो +1 असं वाटलं होतं हा सुद्धा डॉट आलाय की काय. क्रिस इलन मिरा रोडसाठी हा चेंडू पडल्यानंतर असं वाटलं होतं की साहिल पट्टाचं जे षटक आहे ते मात्र कुठे ना कुठेतरी आपल्याला या मॅचमध्ये परत आणून सोडेल. त्या आस्किंग रेटला अजून वाढवताना दिसेल. पण असं असताना नो बॉल आला. नो +1. सुनील पुन्हा एकदा चर्चा करण्यासाठी आले आहेत साहिलशी, पण कुणालने स्वतःकडे स्ट्राईक घेतली. त्याचं कारण एकच की या षटकामध्ये धावा नाही आल्या तर खूप मोठी हानी होऊ शकते आणि त्यामुळे या षटकाचं महत्त्व जाणत असताना तो स्ट्राईक एंडवरती आलाय. साहिल समोर आडवा पॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आतमध्ये येणारा चेंडू. टप्पा पडल्यानंतर काही प्रमाणामध्ये चेंडू कमी गतीने येतोय की काय, कारण अशा प्रकारचा बिलकुल टप्पा पडल्यानंतर चेंडू कमी गतीने येतोय आणि हलका टर्न होतोय. जे प्रेडिक्शन आहे त्या मागचं की चेंडू हातभर वळण घेईल आणि त्यानंतर बॅटवरती येईल, तसं काय घडत नाहीये. शानदार बॉलिंग, कौतुकास्पद. टाळ्या आपोआप वाजतायत. अशा प्रकारची बॉलिंग साहिल पाटील पट्टाकडून द्या. अनेक वेळा आपण साहिलला अशा रोलमध्ये बघितलंय. टर्फ क्रिकेटमध्ये एक त्याची वेगळी ओळख आहे. ॲज अ बॉलर म्हणून त्याचा एक वेगळा फेस आहे मीरा भाईंदरच्या क्रिकेटमध्ये आणि तोच साहिल आता आपल्या संघासाठी तारणार म्हणून काम करतोय. श्रेयसला काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. सो पुन्हा एकदा श्रेयस बीट. अपेक्षित येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके यावेत, जेणेकरून या मॅचमध्ये पुन्हा एकदा परत येता येईल देव माझा उमरखाडीचा राजा या संघाला. पण मागील 4 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव दिले. इतका मोठा आत्मविश्वास बळावलाय त्याचा काही नेम नाही. यावेळेला नो बॉल पुन्हा एकदा आहे. नो बॉल म्हणून पंचांनी दंडित केलंय. पण एक गोष्ट मात्र आपण बघितली की सनी जगताप यांना या मॅचमध्ये या इनिंगमध्ये नाचायला नाही मिळाले. पुढच्या मॅचला अच्छा पहिली मॅच आहे म्हणून सेट होण्यासाठी वेळ दिला गेला असे बाबू सर सांगतात. 47 for 1. 2 चेंडू अजून बाकी आहेत. पहिला सामना आजच्या या दुसऱ्या दिवसातला श्री साई चॅम्पियनशिप आपण बघत आहात. अनेक आमचे देणगीदार ज्यांनी एक हात मदतीचा या संकल्पनेला दुजोरा देण्याचा प्रयत्न केला आहे. बाहेर निघणारा चेंडू पुन्हा एकदा बीट केलंय. एक बॉल आहे, लास्ट बॉल बाकी आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. इतक्या मोठ्या मिटिंगचा काहीतरी फायदा झाला असं म्हणता येईल क्रिस इलन मेरा रोडला. पुन्हा एकदा बीट. श्रेयस हताश आहे, निराश आहे. तब्बल 5 बॉल श्रेयसने खेळल्यात आणि त्या 5 बॉलपैकी 6 बॉलपैकी एकही धाव त्याला काढता आलेली नाहीये. षटक क्रमांक 3 संपलं. या षटकामध्ये आल्या 2 धावा. 47-47 वरती 1. देव माझा उमरखाडीचा राजा. - 47-47. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद. अखेरकार कुणालला विकेट द्यावी लागते आणि कुणाल मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये मैदाना बाहेर जातोय. अजून एका विकेटचं पतन. स्वाभाविक होतं कुणालवरती दडपण येणं आणि मोठ्या फटक्यांसाठी जाणं, कारण खूप मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे. असं असताना या षटकामध्ये 3, 4, 5 असे मोठे फटके मारावे लागणार आणि ते मोठे फटके नाही आले तर मॅचला जिंकणं सोपं नाही राहणार. 11 चेंडू 59 धावांची आता गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. दर्शन अंडरआर्म क्रिकेटमध्ये दर्शनचा वेगळा बोलबाला आहे, परंतु बॉक्स क्रिकेटमध्ये आता रबर बॉलमध्ये त्याला त्याची छाप सोडायची आहे. आतमध्ये येणारे चेंडू आणि त्या चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट पॅड जोपर्यंत किरीट फील्ड करतील तोपर्यंत एक धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केली गेली आहे.
श्रेयस चमत्कारिक खेळाची अपेक्षा आहे. या परिवार मैदानावरती खेळत असताना अनेक चमत्कार आपण बघितलेले आहेत. लो स्कोरिंग मॅचला हाय व्होल्टेज होताना बघितलं आहे, हाय स्कोरिंग मॅचला चेस होताना सुद्धा आपण बघितलं आहे. आणि त्यामुळे इथून या धावांचा पाठलाग होणं हे नाकारता येत नाही आहे. क्रिकेट हा असाच खेळ आहे जो कधी बदलेल त्याचा काही नेम नसतो. आणि त्यामुळंच 9 चेंडू 57 आबाक्या बाहेर धावफलक जात हा चेस जात असताना बघायला मिळतो. लेगस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू एक्स्ट्राच्या रूपाने एक धावफलकामध्ये ॲड करेल. रणजित ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चालला आहे बॅकडॉक स्क्वेअर लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या जवळ मागे जाण्याचा प्रयत्न, परंतु फक्त 2 धावा मिळतील. बघा या दिवशी ही स्पर्धा 4 दिवस आहे आणि ते 4 दिवस ठेवण्याच्या मागचं कारण सुद्धा क्लिअर आहे की मागील 2-3 वर्ष जर आपण बघाल तर सेमीफायनल फायनल अंधाराचा त्यांना सामना करावा लागत होता आणि त्यामुळे क्लीन उजेडामध्ये ती सेमीफायनल फायनल व्हावी, सगळ्यांना त्याचा मनमुराद आनंद लुटता यावा, प्राईज सेरेमनीसुद्धा आमचा उजेडामध्ये व्हावा आणि सगळ्यांना त्याला अटेंड होता यावं, त्यासाठी हा एक दिवस ॲड करण्यात आला आहे. बघा सोपं नाही राहत एक दिवस ॲड करणं. आणि एक महत्त्वाची सूचना त्याच्या मागे सुद्धा आहे, जर का रविवारी टीम वेळेवरती आल्या, येणं भाग आहे त्यांना, यायचंच आहे, पण जर का तुम्ही वेळेवरती आलात तर 6-6 षटकांचे सामनेसुद्धा बघायला मिळतील. एक दिवस ॲड म्हणजे खूप मोठा त्याच्यामागचा खर्च वाढत असतो, पण तरीसुद्धा आमच्या ट्रिपल एसच्या संपूर्ण टीमनं त्याची काळजी घेतली आहे आणि हा 4था दिवस ॲड केला आहे. 6 कॅमेऱ्याने ही स्पर्धा कव्हर केली जाते आहे. दर्शन आता आपल्या खेळाला एन्जॉय करतोय. प्रत्येक बॉलवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, जाता जाता एक वेगळी छाप सोडण्याचा प्रयत्न करतायत. शेवटचा बॉल आहे या षटकातला. रणजितनं पुन्हा एकदा बीट केलं आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकानंतर 54 वरती 2, देव माझा उमरखाडीचा राजा. शेवटचं षटक 6 चेंडू आणि 52 धावांची गरज. ऋषी यांच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेला शेवटचे षटक हाताळण्यासाठी. बघा या दोन टीममध्ये फिरणाऱ्या गोलंदाजांची खूप चर्चा राहिली आहे. ऋषी अंबरनाथचा गोलंदाज. बघा मनगटं फिरली म्हणजे अंबरनाथ आलं, हे काहीसं समीकरण आहे. मनगटं फिरली म्हणजे अंबरनाथ आलं. अंबरनाथ देवा तो जो पट्टा आहे तिकडे मोठ्या प्रमाणात अशा प्रकारची बॉलिंग पाहायला मिळत असते. श्रेयसनं थोडं आज नाराज केलं आहे. ज्या पद्धतीची बॅटिंग श्रेयसकडून अपेक्षित होती ती बॅटिंग पाहायला मिळाली नाही. डॉट बॉल आला आहे. अजूनही 5 चेंडूचा खेळणं बाकी. पहिलाच सामना त्याच्यामध्ये स्पिन अटॅक मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावी ठरताना पाहायला मिळाला, पण पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना क्रिस 11ने त्याचा खरपूस समाचार घेतला. या मॅचमधला टर्निंग पॉईंट काय आहे तर ते 4थं षटक. ज्या षटकामध्ये 40+ धावा, 42 धावा आल्या होत्या आणि तिथून खऱ्या अर्थानं हा सामना टर्न झाला. त्या 40-42च्या जागी जर का 15-20 असत्या तर कदाचित हा सामना देव माझा उमरखाडीचा राजा आपल्या बाजूने झुकवताना दिसला असता. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर तरला थारा नसतो हे सगळ्यांनाच माहीत आहे. 3 चेंडू 51. अजूनही श्रेयस स्ट्रगल करतायत. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आहे. फक्त एक धाव त्यांच्या बॅटमधून आले. ऋषी यावरचा चेंडू यष्टीवरती नाही, पाहायला लागला, माफ करा. शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि त्या चेंडूवरती कोणतीही धाव नाही. पुन्हा एकदा डॉट. आता फक्त औपचारिकता बाकी. 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे. यानंतर होणारा सामना ज्याची प्रतीक्षा खूप साऱ्या प्रेक्षकांना आहे. एका बाजूला रत्नागिरी, एका बाजूला सिंधुदुर्ग. विवेक पांडे चेंडू खाली येत आहेत. चेंडूला जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत एक बॉल अजून बाकी आहे. प्रॅक्टिस अलाव नाही आहे, कुणालाही प्रॅक्टिस करता येणार नाही याची सगळ्यांनी नोंद घ्या. सिंधुदुर्ग, रत्नागिरी दोन्ही संघांना विनंती आहे कोणत्या प्रकारे प्रॅक्टिस मैदानात करता येणार नाही आहे याची नोंद घ्यायची आहे.
एक चांगलं बॅटल ते सुद्धा रंगेल. आमचे साथी समालोचक मित्र सागर मोरे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळतात. बहुतांश खेळाडू त्यांना माहीत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा चांगली माहिती या दोन संघाबद्दल आपल्याला जरूर मिळेल. सामना संपला, सामना जिंकला क्रिस 11 मीरा रोड या संघाने 49 धावांनी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बघा, ही मॅच समरी आहे. त्याच्यामध्ये विवेक पांडेचं कॉन्ट्रीब्युशन 22 धावांचं होतं. 8 चेंडू त्यानं फेस केले. यश जाधव 17 धावा नाबाद. सुनील 16 धावा. हर्ष पंचाळ मानकरी. आता झालेल्या मॅचचा खेळाडूचं नाव मिस्टर विवेक पांडे फ्रॉम क्रिस 11 मीरा रोड. श्रीसाई चॅम्पियनशिप 2026 आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आपण जातोय मॅन ऑफ द मॅचच्या या किताबाकडे. मी स्मित शिवलकर यांना विनंती करेल आपण हा किताब देण्यासाठी यायचं आहे. रत्नागिरी SSS ब्रँड अँबॅसेडर त्यांच्या शुभ हस्ते हा सामनावीराचा किताब दिला जाईल. विवेक पांडे आता झालेल्या या सामन्याचे सामनावीर. खूप चांगला खेळ त्याने केला. 8 चेंडू 22 धावांची वैयक्तिक खेळी आणि त्या खेळीच्या बळावरती त्याने सोडलेली ती वेगळी छाप क्रिस 11 मीरा रोडला खूप फायदेमंद राहिली आणि त्यामुळे त्यांचा गौरव केला जाणार आहे. स्मित यांना विनंती करेल आपण यायचं आहे. स्मित शिवलकर, वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर. बघा, ही बक्षीस आहेत. मॅन ऑफ द मॅचची ही ट्रॉफी विवेकला दिली जाते स्मितच्या शुभ हस्ते. एका चांगल्या प्लेअरकडून एका चांगल्या प्लेअरला दिलेली ही ट्रॉफी. त्यानंतर A7 स्पोर्टची ही बॅग. त्यानंतर देवमाचा उमरखाडीचा राजा यांच्याकडून किलर एक्स हे स्टॉन. आणि त्यानंतर अनेक अद्भुत स्पॉन्सर आहेत त्यांच्याकडून हे स्पेशल गिफ्ट. थँक्यू स्मित. विवेकशी अपन चर्चा करना तो विवेक, पहला मैच था और पहले मैच में 8 गेंद और 22 रन और साथ ही साथ क्रिस 11 मीरा रोड का जीतना कितना मायने रखता है आपको इस मैच में कंट्रीब्यूट करते हुए मैन ऑफ द मैच का लेना, और इस टूर्नामेंट के बारे में क्या कहना चाहोगे? ये अंडर ओपन का सबसे बेस्ट टूर्नामेंट है और यहाँ खेलने हर साल आता हूँ और मज़ा आता है यहाँ खेलने के लिए, और टीम को राइट टाइम पे अपना परफॉर्मेंस दे के विन कराने के लिए बहुत अच्छा लगा. वसई बिरार का क्रिकेट बहुत ज़्यादा मात्रा में खेलते हो और वहाँ का क्रिकेट यहाँ का क्रिकेट, जब अंडर ओपन की बात आती है कितना डिफरेंस फील करते हो और क्या कहना चाहोगे दोनों के खेल के बारे में? यहाँ का क्वालिटी बहुत अच्छा है. वहाँ अभी धीरे धीरे सब अपग्रेड हो रहा है. अभी धीरे धीरे वहाँ भी खेलना चालू कर रहे हैं सब लोग, और उधर भी थोड़ा अगर और अच्छा अंडर ओपन वहाँ भी टूर्नामेंट होएगा तो वहाँ से अच्छी टीम बन के आके टफ फाइट देगी. ढेर सारी शुभकामनाएं आपको अगले मैच के लिए. हा होता मॅन ऑफ द मॅच सम्मान करी मिस्टर विवेक पांडे. धन्यवाद.